वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय। मागील वर्षी सुवर्णकाळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यंदा केळीचं पीक शाप ठरतंय असंच दिसतंय। केळीला भाव नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे। पोटच्या लेकरासारखं वाढवलेल्या आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या केळीला सुखाचं फळ लागलं, मात्र भाव नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलंय। सविस्तर पाहूयात। केळी उत्पादक शेतकरी संकटात। केळीला भाव नसल्यानं बळीराजा चिंतेत। भाव नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। तपोवन आणि सोनाळा शिवारातील शेतकरी सुरेश पाटील आणि सुधीर गावंडे यांनी 1.5 ते 2 एकर क्षेत्रावर सुमारे 2,500 केळीची झाडं लावली। मागच्या वर्षी याच झाडांनी त्यांना 3 ते 4 लाखांचं उत्पन्न दिलं, पण यंदा बाजारपेठेचं चित्र पूर्णपणे उलटलंय। रोज राबराब राबून घेतलेलं पीक आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतंय। बाजारात केळीचा भाव कोसळून केवळ 2 रुपये किलो एवढाच दर मिळतोय आणि व्यापारीही केळी नेण्यासाठी तयार नाहीयेत। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। यावर्षी परत खोडवा घेतला, आम्ही चांगली व्यवस्था केली खोडव्याची। यावर्षी 2 रुपये किलोनं सुद्धा व्यापारी यायला तयार नाहीत आणि या भावात केळी विकायला परवडत नाही आणि या भावात केळी विकल्यापेक्षा आम्ही आता ही केळी पूर्ण म्हणजे मोडून टाकत आहोत। जवळपास 1 ते 1.25 लाख रुपये खर्च आला। तोही आता 8-10 दिवसांनी कापणीला येण्यास चालू होणारच आहे। पण आजच्या रेटनुसार जर पाहिलं, आजचा रेट आहे 2 रुपये किलोनी व्यापारी मागत आहे। माझा झालेला खर्च पण आज निघत नाही। आम्ही वर्षभर केळ्याचं पीक घेतलं, पण आता भावच नाही, व्यापारीही येत नाहीत। त्यामुळे झाडं तोडण्याशिवाय पर्याय नसल्याचं शेतकरी सांगतायत। अडचणीत सापडलेल्या सुधीर गावंडे यांनी 2 एकर शेतातील केळीची झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मी 2 एकर केळी लावलेली आहे, 2500 झाड लावलेलं आहे। भाव नसल्यामुळे व्यापारी 2 रुपये किलो मागत आहेत। त्या भावात काही मला द्यायला परवडत नाही, म्हणून मी आता ही केळी कापून टाकणार आहे। व्यापारी न्यायला तयार नाही, हा माल घरी ठेवता येत नाही। आता उलट डबल आता साफसफाईचा खर्च आहे। आता महागाई आणि खर्चाचा बोजा वाढत असताना केळीच्या पिकाचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालाय। सरकारकडून तातडीची मदतीची अपेक्षा आता केळी उत्पादक शेतकरी करतायत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।